आतमध्ये असलेल्या सगळ्या तपस्विनी माता या बाहेर या, या सगळेजण या, सगळेजण झेंड्याखाली या. त्यांच्या वतीने आदरणीय श्रद्धे परमपूजनीय महंत श्री गोपीराज बाबाजी पाचराव बाबांना करबद्ध प्रार्थना आहे. आपण ध्वजारोहण संपन्न करावं. ध्वजगीत सर्वाज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोपाल श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचा कलशारोहण या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण सर्वांनी या आनंदामध्ये या उत्साहात सहभागी व्हायचे. आनंदकंदा श्रीपते दयेचा सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमः. श्री योगेश्वरा नमो नमः. श्री गोपाल बालकृष्ण श्रीकृष्ण प्रेम रामजला तव अगाध अनुपम लीला विख्यात से जगताला वर्णिता शेष. आपले उद्धारक जरूर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी आहेत. आनंदाचा राजा आनंदाची देतो भगीरथ तयांना वंदन करीतो. भगवान श्रीकृष्ण हे आनंदाचे दाता आहेत, आनंदाचा धनी आहेत, आनंदाचा राजा आहेत. म्हणून मी भगवान श्रीकृष्णाला वंदन करतो. ज्यावेळेस दीक्षा घेतल्यानंतर मी बाहेर प्रवास केला, 2-4 वर्ष बाहेर राहिलो. त्या ठिकाणी मंदिर उभारण्याचे, श्रीकृष्ण ज्ञान मंदिर उभारण्याची विनंती करण्यात आली. परंतु माझ्या सुट्टीला जयराज बाबाजी वृद्धपकड होते आणि मी स्वतः तांदूळवाडी येथे श्रीकृष्ण ज्ञान मंदिरासाठी जागा देण्यात आली. ज्यांनी प्लॉट टाकला त्याची परवानगी घेतली आणि त्या ओपन पीचमध्ये आम्ही ग्रामस्थ मिळून आणि ज्यांनी प्लॉट टाकला त्यांना मिळून श्रीकृष्ण मंदिराची उभारणी करण्यासाठी भूमिपूजन केलं आणि संकल्प सोडला. परंतु त्या ठिकाणी फारच साथ मिळाली नाही, समाजाची मिळाली आणि गावकऱ्यांची साथ मिळाली नाही. म्हणून आम्ही ते ठिकाण सोडलं आणि योगायोग या ठिकाणी मला असं वाटलं की माझ्या मागील पिढीमध्ये परमेश्वर भक्ती मार्गाला
कोणीही नाही. आणि मागच्या पूर्वकर्मानुसार मी या मार्गाला लागलो आणि माझी पुढची पिढी देखील याच परम मार्गाला लागावं, त्यांनी परमेश्वर धर्म सोडवू नये. त्याचप्रमाणे त्यासाठी आणि त्याचप्रमाणे माझ्या निर्माण केलेल्या अभंग वाणीचं एक स्थान असावं बा, म्हणून मी या ठिकाणी हे मंदिर उभारणी केलेली आहे. जो वेद तर्क चतुरागमयोग शास्त्रा षडदर्शना विवसिता न कळे परात्मा, तो केवमी मतिलवाल्प विवेक अंशो वर्णीन सर्व विषया कुळकर्म सक्तो, वर्णीन सर्व विषया कुळकर्म सक्तो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. अंधनेर जिथे अंधार या नावाने हे गाव आहे खऱ्या अर्थाने, परंतु आपण सर्वजण भाग्यवान आहोत की जीवनातला अंधार संपवण्यासाठी परमेश्वराच्या नावाची मशाल घेऊन कुठेतरी अज्ञान अन्यथा ज्ञानाच्या याच्यात आपण चालपडणारे हा प्रकाश दिवा ज्या परमेश्वराने, ज्या भगवंताने, श्रीकृष्ण चक्रवर्तीने अर्जुनाला निमित्त करून आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये ही ज्ञानज्योत पेटवलेली आहे, त्या भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीचं अधिष्ठान या भूमीमध्ये आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री भास्करदादा कपाटे उपाख्य भगीरथ अंधानेरकर यांनी या ठिकाणी नूतन वास्तू ही निर्माण केली. मंदिराची व्याख्या करताना अनेक वेळा आपण ज्याला महानता आहे, रम्यता आहे, दिव्यता आहे, या अनुषंगाने त्याची व्याख्या आपण करतो. तसं आपल्या जीवनाला महानता प्राप्त व्हावी, दिव्यता प्राप्त व्हावी आणि आपलंही जीवन रम्य व्हावं, स्वतःसाठीही आणि समाजासाठीही. याकरता जीवनामध्ये अनेकविध उपक्रम आपण सातत्याने राबवत आहोत. इथं बसलेली सर्व मंडळी, कीर्तन परंपरा असेल, भागवत परंपरा असेल, प्रवचन असतील, व्याख्यानं असतील, सोहळे असतील, यात्रा असतील, तीर्थयात्रा असतील, या सर्वांच्या मागची मूळ भूमिका आहे की जीवनात सुख, समाधान, शांती प्राप्त व्हावी आणि आपलंही नाव लौकिक आणि आपल्या कुळाचाही नाव लौकिक समाजामध्ये कुठेतरी निर्माण व्हावं. आणि मंदिर आपल्याला ही प्रेरणा देत आहे. मंदिर हे आपल्याला सूचित करत आहे की मंदिराला कळस आहे, शिखर आहे. शिखर हे तुम्हाला सांगते की तुमच्या जीवनाची शेवटी तुमचा उच्चांक कुठे आहे. जसा डोक्याला शेंडी आहे वर, की आपण जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनाचं परिवर्तन करत असताना जे काही आपल्या कणाकणाने आपण आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची भर घालत जातो, आपल्या अनुभवाची भर घालत जातो आणि त्याद्वारा आपण आपल्याला उच्चतम करण्याचा प्रयत्न करत जातो. तसं मंदिर सुद्धा ही प्रेरणा देते की बंधूंनो, इथं बसलेल्या सर्वांना, की आज आपण आहोत त्या स्थितीमधून कुठेतरी उज्ज्वलतेकडे, उन्नतीकडे, उत्कर्षाकडे आपण जायला पाहिजे. कारण आपण फक्त आलो म्हणजे काय करायला आलो? संसार करायलाच आलो. संसार करणं, लेकरं बाळ सांभाळणं, मुलांचे विवाह करून देणं, मुलींचे विवाह करून देणं आणि खऱ्या अर्थाने सुखी होणं हे केवळ जीवन नाही, हा एक जीवनातल्या कर्माचा एक भाग आहे. हे आपल्या जीवनातल्या कर्माचा एक भाग आहे. परंतु खऱ्या अर्थाने आपलं नाव लौकिक, जसं संतांचं नाव आपण हजारो वर्ष जरी झाले असतील, संतांचं नाव जुनं होत नाही. संताला आपण विसरू शकत नाही. प्रत्येक पावला पावलावर वारकरी संप्रदायातली अनेक मंडळी आहे, पावला पावलावर ज्यावेळेला आपण टाळ वाजवतो त्यावेळेला पहिले आपण संतांच्या नावाचा उद्घोष करत असतो, संतांच्या नावाचा जयघोष करत असतो.
नंतर आपल्याला देव आठवतो. का? ज्या संतांनी मला देव दाखवला, ज्यांनी मला माणूस बनवलं, मला माणसामध्ये आणलं, त्या संतांना, त्या विचारवंतांना, त्या ज्ञानाला मी विसरू शकत नाही. तसं आपलं नावलौकिक, आपली कीर्ती ख्याती अजरामर राहावी, असे तो चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण सुद्धा आपलं नावलौकिक राहावं. या दृष्टीने आपण जीवनात काय करतो, काय करायला पाहिजे, यासाठी मंदिरामध्ये यायचंय. मंदिरामध्ये फक्त समाधान, शांती, सुख, वैभव किंवा जीवनातल्या येडापिडा टळो आणि सुख समाधान जे काही पाहिजे ते मागणं, यासाठी केवळ मंदिर बनलेले नाहीत, तर मंदिर हे तुम्हाला प्रेरणा देत असतं, सतत जागरूकतेकडे घेऊन जात असतं की भल्या माणसं तुला काय करायचंय, तुलाही दिव्य बनायचंय, तुझाही रममान व्हायचंय आणि तुझ्या यशाच्या कीर्तीचे शिखर कळस तुझ्या नावाचा लागला पाहिजे. याकरता या दृष्टिकोनातून आपण मंदिराकडे पाहिलं पाहिजे. मंदिर ते आपल्याला प्रेरणा देते. भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीची मूर्त मंदिरामध्ये स्थापित झाली. मूर्त तुमच्याशी बोलणं म्हणजे ती जड वस्तू आहे, पण मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्या भगवंताने द्वापर युगामध्ये अर्जुनाला निमित्त करून काय उपदेश केला, भगवद्गीतेने मला काय संदेश दिलेला आहे, याचा निश्चितपणाने त्या मूर्तीकडे पाहिल्याबरोबर आपल्याला आठवण होते. भगवंत श्रीकृष्णाच्या बालपणापासूनच्या त्याच्या शेवटच्या पर्वापर्यंतच्या ज्या लीळा आहेत, त्यांनी जे केलेल्या अनेक कृती आहेत, त्या आपल्याला निश्चितपणे आपल्या मनचक्षुमध्ये, आपल्या मनपटाला पुढे उभे राहतात की हाच तो देव जो संकटातून सर्वांना सावरणारा, दुःखातून सावरणारा, आकाशा सगळे आभाळासारखे जरी संकट कोसळत असेल तर त्या संकटातून वाचवणारा हा भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. अनेक सख्यांचा सोबती आहे, अनेक भक्तांचा तो सारथी आहे. माझा सुद्धा जीवनाचा जो रथ आहे याचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींनी करावं आणि ती अपेक्षा आपण जीवनामध्ये ठेवावी. अर्जुनाने सुद्धा तेच अपेक्षा ठेवली, भगवंता तुझं मला काही नकोय, तुझं ते सैन्य नकोय, तुझी हे नकोय, फक्त तू माझ्या सोबत असलास तर निश्चितपणाने मी समाधानी आहे. आणि तोच उच्चार भगवंताने सुद्धा केलेला आहे. जो भगवंत सतत तुमच्या त्या भक्तांच्या पाठीशी, कसलेही संकट येऊ द्या, कुठली पीडा येऊ द्या, कुठले दुःख येऊ द्या, सगळ्या याच्यातून वाचवणारा तो भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. आणि जीवनात काय करायचंय, आणि आपली जी दशा आहे, आपलं जे दुःख आहे, मुळात आपलं दुःख हे आशा आहे, मोह आहे, लोभ आहे की ज्या लोभाने आपण सर्वजण दुःखी झालेलो आहोत. ज्या लोभामुळे, ज्या मोहामुळे, लोभामुळे तर सगळ्या जीवनाची फटफटी जी चालू आहे. जेही आज चलचित्रावर वाणीवर असणारे बातम्या असतील किंवा प्रिंट मीडियाच्या बातम्या असतील, तुम्ही वर्तमानपत्र खोला, काय आता सध्या पुण्यामध्ये चाललेले जे 2 प्रकरण आहेत, काय प्रकार आहे? हाच प्रकार आहे. फक्त पैसा, मोह, पैशाचा मोहापायी चांगले चांगले कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. आपल्या कुटुंबाला डाग लागतोय, कलंक लागतोय, फक्त पैसा आणि सत्ता, या 2 गोष्टीसाठी. आणि गीता तर आपल्याला हे सांगते की भल्या माणसा रे, तू इथे काही घेऊन आलेला नाहीये आणि तू काही नेणार नाहीये, म्हणजे संपत्ती इथली, पण तुझी विचाराची संपत्ती, तुझ्या त्यागाची संपत्ती, तुझ्या विचाराची आचाराची संपत्ती, तुझ्या श्रद्धेची संपत्ती, तुझ्या भावभक्तीची संपत्ती, ही संपत्ती मात्र तुझ्या सोबत राहणार आहे. आणि याच संपत्तीने खऱ्या अर्थाने तुझ्या जीवनाचा खऱ्या अर्थाने कळस चढणार आहे. हेच तुला उपयोगी पडणार आहे आणि यांनीच तुझ्या जीवनाचा आदर्श निर्माण होणार आहे. यांनीच तुझे यशोगीतीचे पवाडे गायले जाणार आहेत. ही गीता तुम्हाला मला सांगते. कारण कर्म करण्याचा संदेश भगवद्गीता आपल्याला देते की तुम्ही तुमचं नियत कर्म केलंच पाहिजे, फक्त कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवू नका. आता प्रास्ताविकामध्ये नाही, लहानस्थानी सांगितलं की या जमिनीचा जो मोबदला मिळाला, तेव्हा भल्या माणसावर मी त्या जागी जर असतो, लाखो रुपये मिळाल्यानंतर कोणाच्या विचारामध्ये, डोक्यामध्ये हा विचार येईल की आपली स्वतःची जागा आहे, तिथे एक चांगलं सुंदर मंदिर बनावं, त्या मंदिरापासून मी परमेश्वराचं ध्यान चिंतन मनन करावं आणि मीच करावं असं नाही, तर माझ्या अवतीभोवती असलेला जो जनसमूह आहे, कारण समाज जीवन, समाजाला सोडून आपण कोणीच राहू शकत नाही. समाज हा आपला आदर्श आहे. समाजाशिवाय आपले हात पंगू आहेत, आपले विचार पंगू आहेत, आपले पाय पंगू आहेत. समाज असेल तर आपण आहे, समाज असेल तर आपली किंमत आहे. कोणीतरी तुमचं माझं नाव लौकिकाचे पवाडे गाणारा, नाव घेणारा कोणतं समाज सोबत असेल तरच आपण काम करू शकतो. म्हणून त्यांनी हा विचार दूरदृष्टीने केला की या अवतीभोवती राहणारे जे कोणी माझ्यासारखे पंथस्थ आहेत, जे परमेश्वराच्या चरणावर लीन होऊ शकतात, त्यांची इच्छा आहे, आपल्या श्रद्धा परमेश्वरावर ते अर्पवू शकतात, अशांच्यासाठी सुद्धा हे मंदिर बनावं. आणि आज जो रंजला गांजला समाज आहे, या रंजल्या गांजल्या समाजाला दुःख फेडून खऱ्या अर्थाने त्याचं कैवारी होण्याच्या दृष्टीनं परमेश्वरावर आपल्या श्रद्धा
स्थापित करण्याकरता वाहण्याकरता ही श्रद्धासुमन वाहण्याकरता सर्वांनी इथे यावं हा एक व्यापक विचार ठेवून कवी अंधानेरकर म्हणजे भास्करदादा कपाटे यांनी हे मंदिर या ठिकाणी निर्माण केलं. या मंदिरामागची ही मूळ भूमिका आहे. आणि चक्रधर स्वामी की जय. आज आपण श्रीकृष्ण ज्ञान मंदिर या मंदिराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आपले जे भास्करदादा कपाटे यांनी आपल्या जीवनाचा प्रवास अत्यंत चांगल्या प्रकारे ग्रस्ताश्रमामध्ये सुद्धा केलेलं आहे. अगदी सर्व गुण संपन्न आणि सर्वस्वाचा त्याग करून ईश्वराला अनुसरले आणि अनुसरणानंतर त्यांनी आपले जे ध्येय आहे ईश्वर मार्गात जे आपल्याला काही सेवा करायची, कोणी कोण्या रूपाने सेवा करतं, कोणी कोण्या रूपाने सेवा करतं, त्यांनी आपल्या ज्ञान रूपाने तर सर्वांना तोषवलेलेच आहे, परंतु हा प्रेमाचा उपाय म्हणून त्यांनी आपले श्रीकृष्ण ज्ञान मंदिर काढलं. कारण या मंदिरात जो जो येईल त्याचा आत्मा थोड्या वेळ का होईना शांत होईल, त्याला थोड्या वेळ का होईना मनाला स्थिरता लावेल. तळून तापून आलेले संसारग्रस्त या मंदिरात येतील, बसतील, विसाव घेतील किंवा आमच्यासारखे साधू संत प्रवासी थोड्या वेळ या मंदिरात येऊन बसले तरी सुद्धा त्यांना तो गोमट्याचा उपाय आहे, प्रेमाचा उपाय आहे. त्यांनी हे मंदिर बांधलं आणि आम्हाला सर्वांना या मंदिराच्या उद्घाटनाकरता इथं बोलवलं. त्यांचे आभार मानण्यापेक्षा ते आमचेच आहेत. गुरुबंधू म्हणा, शिष्य म्हणा, या गादी परंपरेने शिष्य बी आहेत, मागील परंपरेने गुरुबंधू बी आहेत आणि ईश्वराच्या नात्याने सर्व गुरुबंधू आहेत. त्या सर्व एका परमेश्वराच्या लेख नाहीत आपण. तर त्यांना मी या कार्यक्रमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांनी आपलं भावी जीवन असंच परमेश्वर मार्गात परमेश्वराच्या सेवेकरता व्यतीत करावं, ज्ञानाच्या रूपाने करावं किंवा सेवेच्या रूपाने करावं अशी शुभेच्छा त्यांना देते आणि माझे 2 शब्द संपवतो.